आपण आल्याचं नक्कीच रिपोर्ट करायचं आहे, कारण की प्रत्येक संघाला आपण वेळेवर इथे उपस्थित राहण्यासाठी कॉल मेसेज केलेले आहेत. तर सर्व टीमने वेळेवर पोहोचायचं आहे. त्यानंतर आणि एक माहिती पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवा की हा सामना किती ओव्हरचा आहे. नाही, अगोदरच आपण सांगितलं पहिला सामना 5चा आहे, त्यानंतर 4चा आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. सलामीची जोडी मैदानात सातामध्ये ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. उमेश दळवी आणि त्यांच्या समवेत प्रज्वल दळवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 2 रात्री ज्याप्रमाणे राखल्या, कारण फर्स्ट नाईट आपण तब्बल 8 दिग्गज संघ ग्रामीण क्रिकेटमधले रथी महारथी आपल्याला या क्रीडांगणावरती उतरताना दिसले आणि पहिल्या दिवसामध्ये प्रिन्स 11 कासार वडवली टीमने बाजी मारली. आणि कालचा दिवस आपण पाहिला जिथे MS 11 धाकटी डहाणू टीम प्रीतम बारी देखील काल इनॅक्शनमध्ये दिसले, त्यांचा संघ देखील आपल्याला काल पुढे जाताना दिसला. त्यानंतर शिल्की ब्रदर्स पोगाव टीमने देखील रॉयल स्टनर मीरा रोडला पराभूत केलं आणि ते देखील पुढे गेलं. अतिशय चांगला खेळ कालचा दिवस जर आपण उचलून पाहिला. त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स मानकोलीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, त्यांचा देखील उल्लेखनीय कामगिरी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. पण आज कुठे संघ पुढे जातील, बट सध्या सगळ्या ही लढत इंटरेस्टिंग, कारण टॉस इथे आशिषने जिंकला. सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहोत आणि पहिले षटक गोलंदाजी मार्क पडते. आणि सांगायचं झालं तर भाभे सरांनी एक नाव देखील त्याला दिलं, दिवारत्न, कारण फार कमी वेळामध्ये ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो त्यामध्ये फार मोठी उपलब्धी, फार मोठं नाव त्याने कमावलं. जो वारसा याआधी त्यांच्या पिताश्रींनी चालवला मनोज भोईर यांनी, तो वारसा आता त्यांचे सुपुत्र आर्यन भोईर आता इथे चालवतात. जो नाव खऱ्या अर्थाने मनोज दादाने देखील तालुका क्रिकेटमध्ये कमावला, आता अगदी त्यांच्याच पावलांवरती पाऊल टाकून त्यांचे सुपुत्र देखील टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यांच्या नावाची मॅच 4 ओव्हरची आहे. ही माहिती देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाकले गेले तर आणि त्याचप्रमाणे इनफिल्डमध्ये जर आपण पाकलं तर पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग. सामन्याला इथे सुरुवात. लेट्स प्ले पगला बॉल या मॅच मधला. आर्यन भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विच हिट. गॅप भरपूर मोठा आहे, कारण फिल्डर जर आपण पाकले गेले तर मी म्हटलं होतं की शॉट एक्स्ट्रा कवा, आणि फार मोठा गॅप, त्याचा फायदा इथे घेतला गेला. चौकार चौकार इथे येतोय. आणि कधी कधी म्हटलं जातं ना की पॉवर पेक्षा माइंड गेम खेळणं जास्त आवश्यक, आणि इथे तेच पाहायला मिळालं, माइंड गेम. बिकॉज पाकलं होतं की बॅकवर्ड पॉइंटला कोणताही फिल्डर नाही. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस यष्टांचा वेध अराउंड द लेग बोल्ट. पकला धक्का. उमेश दळवीला आता डगआउटची दिशा दाखवली आणि एक धक्का देखील लागला. नेक्स्ट बॉल आणि एक धक्का देखील लागला. नेक्स्ट बॉल. आता देखील शफल झाले होते बॅटर, बट आर्यन भोईरची हीच तर खास बात राहते त्याचा गोलंदाजीमध्ये की तुम्ही खऱ्या अर्थाने शफल व्हा किंवा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न कराल. आर्यन भोईर लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक नाही करत. मागील चेंडूवरती देखील तेच झालं, बॅटर जरूर शफल झाले, पण तरीसुद्धा आपण पाकलं गेलं तर इथे लाईन अँड लेंथमध्ये चेंजेस नाही आहेत. आता तर फुल टॉस टाकला, बट हे काय घडलं, मिस्टेक झाले विकेट किपरच्या माध्यमातून आणि हा बॉल देखील निघून गेला. बॅटचा संपर्क होता. चौकार. रन्स मी म्हणे सेकंड ओव्हर. गोलंदाज नंदू पाटील दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. पहिले षटक 2 विकेट्स आर्यनने मिळवून दिले आणि तो विश्वास त्याच्यावरती नेहमीच दाखवला गेला की पहिले षटक जर आर्यन टाकतोय तर इकॉनॉमिकल प्लस 1 ते 2 विकेट्स. आणि ते फर्स्ट ओव्हरमध्ये आपण जर पाकले तर 10 धावा आल्या, पण 2 विकेट्स देखील त्यासोबत होते. नंदू पाटील सेकंड ओव्हरमध्ये बघा आता 10 मिनिटं आहेत टीम दिवा स्पोर्ट्स दिवा येत्या 2 षटकांसाठी. आणि आमच्यापर्यंत माहिती आली की 9 मिनिटं आहेत, थोडं फास्ट. नंदू पाटील या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. स्वर्गीय सामना गॅलरी एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी. स्विच हिटचा फटका, स्विच हिट अँड स्वीट हिट. गॅपमध्ये हा स्ट्रोक
बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. भरपूर चांगलं इम्प्रोव्हायझेशन, कारण खाली क्षेत्र होतं. चौकार येतो. विकास तिथून सर्व लहान मुलांना आपण काढायचं आहे. तो चौकार येतोय. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हीच तर गोष्ट महत्त्वाची राहिली की विकेट्स जात राहिले हरकत नाही, बट रन फ्लो थांबला नाही पाहिजे, रन्स येत राहिला पाहिजेत. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाकलं तर त्याच रन गतीला मेंटेन करण्याचं कार्य आता बॅटर प्रज्वल दळवी देखील करतोय. पहिला चेंडू फेस करत होता आणि हा चौकार इथे येतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस स्वीप करायचा होता, पण आता देखील अराउंड दी लेग बोल्ड. 3 बॅटर इथे बाद झालेत आणि 3ही बॅटर अराउंड दी लेग बोल्ड झालेत. तिसरा धक्का. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय, भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब. बघा, आज जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या, जेव्हा जेव्हा बॅटर्सने स्टम्प्स खुले सोडले तेव्हा तेव्हा गोलंदाजांनी निशाणा साधला स्टम्प्सवरती, आणि आतापर्यंत त्यामध्ये यश देखील आलंय. कारण 3 धक्के आणि 3ही बॅटर्स जर आपण पाहिले तर अराउंड दी लेग बोल्ड झालेत. ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही बॅटिंग करण्यासाठी येता, तुमचा स्टान्स जेव्हा तुम्ही घेता ॲज अ बॅटर, तुम्हाला हे देखील ठाऊक असलं पाहिजे की माझा ऑफ स्टम्प कुठे आहे. कारण जेव्हा या गोष्टी ॲज अ बॅटर तुम्हाला बेसिक गोष्टी जेव्हा ठाऊक नसतात ना, तेव्हा असं घडतं की तुम्ही अराउंड दी लेग बोल्ड होता. आणि गेल्या 3 बॅटर्ससोबत हेच घडलं. क्रमांक 5 शैलेश भोईर दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतात. सफलता आता नंदू पाटील यांना देखील मिळाली. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करत असताना रनआउटची शक्यता होणार नाही आहे, बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धाव फलक आता या एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 15 धाबा धाव फलकावरती. आज समालोचन कक्षामधून आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. खरं अर्थाने ज्यांचं समालोचन ऐकता ऐकता आम्ही देखील लहानाचे मोठे झालो, अगदी लहानपणापासून त्यांचा आवाज आम्ही ऐकतोय. वॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबळे सरांचा आज आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे समालोचन कक्षामध्ये कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी देखील ज्यांना म्हटलं जातं, ज्यांनी एक नवीन संकल्पना देखील या भिवंडी क्रिकेटमध्ये आणली होती की प्रत्येकी दिवशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काय घडलं जातं त्याची तंतोतंत माहिती जे प्रत्येकी क्रिकेट निर्धाव चेंडू येतो. आणि अजून देखील जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. आणि दरम्यान हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये हा स्ट्रोक आणि फायनली रणगती जी थांबली होती ना, तिला गती प्रदान करण्याचं कार्य आता इथे केलं गेलं. स्विच हिटचा फटका येतोय. चौकार येईल. धाव फलक या 4 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 19 धावा धाव फलकावरती. असे फटके मी म्हणे खेळावे लागतील, कारण टॉस आणि खऱ्या अर्थाने जी मिस्टेक मी म्हणेन गोलंदाजाने केली त्या अनुषंगाने हे परिणाम आता इथे भोगावे लागले. षटकार येतो. खेळ समाप्त दरम्यान इथे झालाय 2 षटकांच्या खेळेस धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय. 25 धावा धाव फलकावरती. आता पहिल्या 2 षटकांमध्ये बनवलं गेले. अजून देखील खेळ शिल्लक असेल येत्या 2 षटकांचा या पहिल्या सत्रामध्ये. चला 4 मिनिटं आहेत, थोडी घाई करा. फिल्डिंग सेट करा टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. 3rd ओव्हर हर्ष दरम्यान इथे गोलंदाजी मार्गवरती तयार होतो. डावखुऱ्या शैलीचा हा गोलंदाज, आणि या गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळतोय, कारण कॅचिंग प्रॉपर झाली नाही. प्लस जर आउटफील्डमध्ये फिल्डिंग पाकली ते देखील ज्याप्रमाणे अपेक्षा आपण ठेवतो दिवा स्पोर्ट्स दिवाकडून की फिल्डिंग युनिट या टीमचा चांगला आहे, पण आतापर्यंत फिल्डिंगमध्ये तितकेसे चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले नाही आहेत. आणि त्यामध्ये देखील आपण पाहिलं की नंदू पाटील देखील यांनी एक कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर डीप मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून देखील आता मिस्टेक झाली. कुणाल होते त्या क्षेत्रामध्ये. बघा अशा कॅचेस तुम्हाला पकडायच्या आहेत, बट आता मिस्टेक. आणि इन बिटवीन 3 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण झाला. धावफलक आता पुढे जाऊन पोहोचला. 29
नेक्स्ट बॉल आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बट मिस टायमिंग हवेमध्ये लॉंग ऑन आणि इथे कॅच कंप्लीट केली जाईल. अजय भोईर होते कॅच इथे पकडली जाईल आणि हा धक्का इथे कॅच कंप्लीट केली जाईल. अजय भोईर होते कॅच इथे पकडली जाईल आणि हा धक्का आता इथे लागला. चौथा होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येथील पाहुणे बरेच. दरम्यान इथे आपण पाकलं रनआउटची शक्यता होईल का, तसं काही झालं नाहीये. मग डायरेक्ट हिट साधण्याचा प्रयत्न प्रथमेश म्हात्रे यांनी नक्कीच केला होता बट तसं काही झालं नाहीये. निर्धाव चेंडू येतो आणि चेंडू आता शिल्लक असेल या षटकामध्ये शेवटचा एक. आतापर्यंत आपण पाकलं गेलं ना, जो फ्लो सुरू होता रनचा त्याच्यावरती एक फार मोठा ब्रेकच लागला असंच वाटतंय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाकलं 25 बट गेल्या 5 चेंडूंवरती फक्त 4 धावा आपल्या टीमला कमबॅक करून तर दिला आहे हर्ष भोईरने या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल असेल या 3ऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकामधला ओव्हर द विकेट. आता ड्राईव्ह करत असताना दरम्यान फिल्डर लॉंग ऑफचे आता कव्हर क्षेत्रामध्ये पोहोचतात. बॉल आता देखील मिसफिल्ड. मी म्हटलंच की आज फिल्डिंगचा दर्जा थोडा कमकुवत पाहायला मिळतो आणि आता देखील मिस्टेक झाली आणि इन बिटवीन आपण जर पाकलं तर या चेंडूवरती पूर्ण झाल्या या रन्स. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक ठीक जाऊन पोहोचलाय. 31 धावा धाव फलकावरती आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 6 चेंडू. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. जे लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये जे बॅनर आहेत तिथे बसलेले आहेत त्यांना विनंती असेल तिथून उठायचं आहे आपण. जे मेन गेटाजवळ जो बॅनर आहे, जो खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला जे बॅनर आहेत तिथे जे भिंतीवर काही मुलं बसलेले आहेत तिथून उठायचं आहे. आमचं ऑर्गनाइज कमिटी आपण तिकडे लक्ष द्यायचं आहे. आणि यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि योगेश स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन. चला टॉस बॉक्समध्ये आपण पोचायचं आहे. एक अजून एक रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. लास्ट ओव्हर गोलंदाज दरम्यान अंतिम षटकासाठी तयार होतात. कुणाल पाटील या लास्ट ओव्हरमध्ये पहिली 3 षटकं तर योग्य वेळेवरती इथे कंप्लीट झाली आणि यानंतर देखील बघा जितकेही संघ खेळणार आहेत लक्ष असू द्या की जर मॅच 5 ओव्हरची असली तर तुमच्याकडे 20 मिनिटं असतील पहिल्या 4 षटकांसाठी आणि त्याचप्रमाणे जर मॅच 4 ओव्हरची असली तर 15 मिनिटं असतील पहिल्या 3 षटकांसाठी. याची माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो कारण शेड्यूल देखील फार मोठा आहे. भरपूर सारे सामने आपल्याला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत. देखिए करेश मात्रे और बाला तरे का कहना है कि कमेंट्री कॉम्बिनेशन रहेंगी इंटरनेशनल की तरह. तो अगली मैच में जब मैं लीड करूंगा तो सुभाष धुमाल कमेंट देंगे. सुभाष धुमाल जब लीड करेंगे तो विशाल पाटिल कमेंट देंगे. विशाल पाटिल जब लीड करेंगे तो मैं कमेंट दूंगा. आणि पहिला चेंडू जर आपण पाकला तर 22 एक सिंगल इथे मिळाली. धाव फलक 32. लोवा फुल टॉस स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात. सिंगल मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे झाला नाहीये. बघा लास्ट ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि या परिस्थितीमध्ये आता मोठे फटके येणे आवश्यक पण मोठे फटके येत नाही आहेत. त्याचं कारण देखील राहिलं की आतापर्यंत पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेत कुणालने. याआधी आपण हर्षला पाकलं त्यानं देखील भरपूर चांगलं षटक टाकलं बिकॉज त्या ओव्हरमध्ये 6 आणि 1 विकेट देखील होती. पण या ओव्हरची परिस्थिती देखील कुणालची आतापर्यंत तशीच राहिली की पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त 2 सिंगल. नेक्स्ट बॉल बाउंड्री हवी आहे आणि हा फुल टॉस ऑन साईडला फटका. डीपमध्ये काऊ फेसला फिल्डर. दुसऱ्या धावेचा कॉल इथे केला गेला. परतलेत रिस्की कॉल बट थ्रो वाईड इशाला आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल की 2 इथे पूर्ण होतील. बघा एकंदरीत जर आपण विचार केला तर जर थ्रो ॲक्युरेट आला असता ऑन द स्टंप तर रनआउटची शक्यता नक्कीच होती बट ते झालं नाही आहे. कारण थ्रो खराब आला. 2 धावा इथे पूर्ण होतील. धाव फलक आता पुढे जाऊन पोहोचला 35 धावा धाव फलकावरती. अजून देखील चेंडू जर आपण पाकले तर 3 शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. बघा या क्रीडांगणावरती ही गोष्ट तर पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्येच आपण भरपूर साऱ्या गोष्टी अनुभवल्या की फ्लड लाईट्समध्ये जेव्हा खेळ सुरू असतो तेव्हा 4 ओव्हरमध्ये मिनिमम जर तुम्ही 10 रन प्रति ओव्हर जरी बनवतात तरीसुद्धा ते एकटा चांगलं टोटल आहे. काल ऑलमोस्ट जयदुर्गा टेमगरपाडा बीने तर फार त्रास दिला होता धाकटी डहाणू टीमला बट लास्ट ओव्हरमध्ये ओमकारचे 2 चांगले फटके आले आणि तिथे
धाकटी डहाणू टीमने बाजी मारली. पण इथे या सामन्यामध्ये काय घडेल, वाईट बॉल आहे आणि प्लस जर आपण पाहिलं तर 2 अतिरिक्त देखील इथे मिळतील. म्हणजे टोटल या 3 धाव फळक आता या 3 अतिरिक्त रनच्या मदतीने 38 धावा धाव फलकावरती. बघा जे मी सांगितलं की 4 ओव्हरची जर मॅच आहे तर मिनिमम 45 धावा देखील एक चांगलं टोटल आहे. जर तुमचा गोलंदाजीमध्ये दमखम असेल तर अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. आतापर्यंत आपण आयुष भोईरशी जर बॅटिंग पाहिली तर त्याने एकंदरीत एक एंड सांभाळून चांगलीच बॅटिंग केली. आता शफल झाला, हुक केला हवेमध्ये, फिल्डर आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि कॅच देखील पकडली जाईल. मिस्टेक होणार नाही आशिष होते त्या क्षेत्रामध्ये. आता धक्का लागलाय हा 5वा. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर येथील सारे मान्यवर 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन परफेक्ट हाय. न्यू बॅटर सतीश थाळके मैदानाच्या हातामध्ये येतो आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 2 आणि यानंतर टॉस देखील केला जाणार आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा त्यांचा अगेन्स्ट योगेश स्पोर्ट्स आमने अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल की टॉससाठी आपण या आणि जर आपण पाकले तर 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 38 आहेत, किती आणखीन बनतील, किमान एखादा मोठा फटका जर आपण विचार केला तर यायला हवा बॅटिंग टीमच्या दृष्टिकोनातून. बट काय घडेल, मोठ्या फटक्याचा आपण उल्लेख केला बट हा बॉल जर आपण पाकला तर फुल लेंथ टाकला त्यानंतर पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहतोय. तसा देखील ॲडव्हान्टेज गोलंदाजाला मिळेल. निर्धाव चेंडू आणि अजून देखील 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. बघा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळण घेत होता ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. बॅटर सतीश थाळके स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफ, कॅच पकडली जाईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस 38 धावा इथे बनवल्या गेल्या आणि 39 धावांचं लक्ष इथे सेट केलंय. टीम धोंडा वडवलीने अगेन्स्ट टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. बट आता इथे टॉस केला जाईल. आमने टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे सरवली पाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. वेलकम सागर भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि योगेश स्पोर्ट आमने एक कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर टॉसकडे आपण बोलूया. टॉस बॉक्समध्ये केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार होता योगेश स्मृती आमने विपक्ष जय भोलेनाथ सरोलीपाडा या 2 संघामधील सामना पाहायला मिळेल. आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस आपण टॉस बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. नक्कीच मी विनंती करतोय सन्माननीय रमेश तरे मामा आणि त्याचबरोबर जगदीश म्हात्रे गुरुजी यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ओ टू सुभाष धुमाल. धन्यवाद संदीपजी पाटील. सामना आपल्याला पाहायला मिळालेला योगेश स्मृती आमने विपक्ष जय भोलेनाथ सरवली या 2 संघामध्ये. आमचे मान्यवर येत आहेत आणि मान्यवरच्या शुभ असते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. कोण बोलेल टॉस बॉक्समध्ये टॉसचा बॉस पाहावे लागेल. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते टॉस केला जातोय. हेड कॉल आहे आणि हेडच चाललेलं आहे. तर आमने संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल नक्कीच आपण पाहतो मान्यवरांच्या शुभ असते टॉस विनिंग संघानेकाला हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. गिफ्ट हॅम्पर दिलं जाते हे आपण पाहू शकता. मॅच विनर टॉस विनर संघानेकाला नक्कीच हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे.
आमने संघाने टॉस आपण जिंकल्या. सर्वप्रथम भादोड क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कसं वाटतं डे नाईट स्पर्धेचं आयोजन? आमची पहिल्यांदाच ही टुर्नामेंट आहे आणि आम्हाला खूप उत्सुकता होती की डे नाईटची टुर्नामेंट कुठं खेळायची. तर आमचे स्पॉन्सर बोलले की तुम्ही ही टुर्नामेंट खेळलीच पाहिजे. आता मात्र आपल्याला खेळण्याची संधी देखील मिळालेली आहे. टॉस आपण जिंकला. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता हो नक्कीच. आणि महत्त्वाचा कॉल आपल्या संघाने लागलेला 5 षटकांचा सामना आहे. तर महत्त्वाच्या या सामन्यामध्ये आपला निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जय बोलणं सरवले एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? धावांचं तरी कमीत कमी धावांचा आम्ही प्रयत्न करू, कारण की जो खेळाडू फॉर्ममध्ये असेल त्याला रोखण्याचाच प्रयत्न करू आम्ही. आणि कोणत्या अशा गोलंदाजीमध्ये चेहरे असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? हो, भावेश आहे, सागर आहे, मंथन आहे. आमची टीम पूर्णपणे आहे. बघूया काय होतं. आपल्या संघाला अध्यक्ष सोबतच्या सागर भोईर जे सरवलीचे संघनायक आहेत. सागर, टॉस तू गमावलेला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम तुला फलंदाजी करायची आहे. टॉस जर तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंगच घेणार होतो. आणि आपल्या मनासारखं घडलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. ह्या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूपच चांगली आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याला कमिटीचे आभार मानतो. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये काय टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? टार्गेट तर असं काय नाही, पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करतो. आणि कोणते असे बॅटर असतील तुझ्या समेत ज्यांच्याकडून अपेक्षा केली जाईल? भाऊ आहे आणि अविनाश चौधरी यांच्याकडून अपेक्षा. तर सरवली ज्या खेळासाठी फेमस आहे, ज्या खेळासाठी भिवंडीमध्ये ओळखला जातो, तो एक खेळ मिनिट के लिए इथे अंपायर. प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. आमने संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद शोभा धुमाल. भादोड़ भी धमाके में आप सभी का हार्दिक स्वागत है. भगवान स्पोर्ट भादोड़ की ये देन है और खेल की शुरुआत प्रज्वल दलवी को मोर्चे पे लगाया गया है. आर्यन भुईर को ओपन करने के लिए भेजा है. दीवा स्पोर्ट दीवा ने पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाया है. गेंद सीधी पतरे पे, पतरा बजाओ शॉट, 6 रन. कमेंट्री में जुड़ जाना है आपको, क्योंकि करेश मात्रे जो बहुत अनुभव रखते हैं, उनका कहना है कि पूरे टेनिस क्रिकेट में कॉम्बिनेशन कमेंट्री भिवंडी तालुका से गई थी. जब लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के शो में 2000 में हरीश पंड्या और मैंने वो शुरुआत की थी. बहरहाल कमाल का स्ट्रोक, सिर्फ 39 का लक्ष्य है. बॉलिंग बहुत लाजवाब रही थी. आर्यन ने 2 विकेट, लेकिन कुणाल पाटिल ने डेथ ओवर में सिर्फ 6 रन देके 2 विकेट. हालांकि ये नहीं भूलना चाहिए कि गावदेवी डोंडा वडोली रनर्स टीम है, लेट कबीर निर्मा ट्रॉफी की. ओ अच्छी वापसी, अच्छी वापसी. डायरेक्ट थ्रो भी लगा है और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ. ऑनफील्ड अंपायर अंपायर शकील कोटी और अंपायर शानू कुरैशी. हालांकि डायरेक्ट थ्रो लगा था, थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में आता हुआ ये रिप्ले. हमारे तीसरे अंपायर अंपायर कूल मैन फ्रॉम अपने घरेलू मैदान पे अंपायरिंग करते हुए गोकुलदास पाटिल. अच्छा थ्रो किया था वहाँ पे. देखिए इनिशियल ओवर में सिद्धेश पाटिल की जो धड़कनें हैं वो अब थोड़ी सी रुक गई है. और ये देखिए क्या टेलीकास्ट है, व्हाट अ टेलीकास्ट. देखना है कि बेल्स जब गिरी तो क्या बल्ला अंदर आया था. अंपायर देख रहे हैं. थ्रो तो सीधा लगा था, लेकिन क्रिकेट का रूल है ब्रेक दी बेल्स, और ब्रेक दी बेल्स के बाद ब्रेक दी स्टम्प्स. दूर से बल्ला स्लाइड करते आ रहे हैं, ये अच्छी टेक्निक है. आप गेंद स्टम्प से टकरा रही है, बेल्स अपनी जगह से अब निकल रही. नक्कीच आमची रजा घेत आहेत सन्माननीय प्रभुदाजी नाईक साहेब Not आणि out. त्याचबरोबर देवेंद्रजी नाईक आमची रजा घेत आहेत. नक्कीच उद्या आपण वेळेवर उपस्थित राहा, कारण की उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल डे आहे, सुपर संडे आहे. धन्यवाद आलात. बेनिफिट ऑफ डाउट इन फेवर ऑफ बैट्समैन ही दिया जाता है. रन है 7 और कोई विकेट नहीं. अंपायर बताइए कि क्या लेग बाय था या बल्ले से था. बल्ले से. 7 रन बिना किसी विकेट के. प्रज्वल दलवी सिद्धेश को
आगे रखी हुई गेंद वाइड यॉर्कर बीट किया. चांगला चेंडू प्रज्वल दलवीचा पाहायला मिळतो आणि दलवीकडे हे वैशिष्ट्य आपण बघतोय. दलवी या दोन्ही बाजूने या वळवण्याची क्षमता आहे गोलंदाजीकडे आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय अगदी वाईड यॉर्कर. देखिए सुभाष धुमाल मेरे साथ बैठे हैं, इनके पास बहुत नॉलेज है. सुभाष आपने सही कहा था कि डबल हैट्रिक, देखिए ट्रिपल हैट्रिक की भी कहानी मैं आपको बताता चलूँगा. इस मरतबा क्रीज में पीछे जाके गेंद को मोड़ा है, वाइडिश मिड विकेट पर 1 रन. देखिए इंटरनेशनल क्रिकेट में ट्रिपल हैट्रिक अभी तक नहीं हुई है तो सिर्फ एक काउंटी क्रिकेट क्लब में ट्रिपल हैट्रिक, लेकिन भिवंडी में सबसे पहले विश्वास मात्रे ने की थी, उसके बाद कैलाश जादूगर ने की थी, उसके बाद इम्तियाज पापा ने की थी. 5 गेंदों में 5 विकेट और बढ़िया गेंद. और रईस बिल्डर में BC4 क्रिकेट में ट्रिपल हैट्रिक का कारनामा मनोज घाटाल ने किया था चैलेंज के सामने. 5 गेंदों में 5 विकेट जब आप लेते हैं तो उसको ट्रिपल हैट्रिक कहा जाता है. क्या बात आहे सर, चांगली माहिती नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. दलवी मुड़ते हुए आर्यन भुईर को उछाला है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट, 6 रन. सुरेख फटका आपण पाहतोय या आर्यन भोईरच्या बॅटमधून. मागील सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते आणि या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळते. देखिए ऐसे ही कोई दीवा रत्न नहीं हो जाता है. वन ऑफ द ग्रेट प्लेयर, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई, बिल्कुल मजबूत स्थिति में दीवा स्पोर्ट दीवा. कुल मिला के रन बने 14 बिना किसी विकेट के. दूसरे एंगल से देखते हैं, ये देखिए बल्ले का स्विंग देखिए, भिंगड़ी शॉट, हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम 6 रन. कपिल मात्रे बहुत खुश हैं, दीवा स्पोर्ट दीवा के कोच. डगआउट में प्रथमेश मात्रे, ये खिलाड़ी बहुत खास है दीवा का, क्योंकि दीवा के इतिहास में अजय भुईर हो, मनोज भुईर हो, नंदू पाटिल हो, प्रथमेश मात्रे हो, ये वो दीवा स्पोर्ट के पन्ने हैं जो सुनहरी वर्कों से लिखे गए. 14 रन बिना किसी विकेट के. डबल हैट्रिक का आपने जिक्र किया, लसित मलिंगा ने 2 डबल हैट्रिक किए. उन्होंने 2007 में साउथ अफ्रीका के सामने वर्ल्ड कप 2007 में किया था, और उन्होंने न्यूजीलैंड के खिलाफ 2019 में T20 क्रिकेट में किया. डबल हैट्रिक की जहाँ तक बात है, आपने सही कहा, राशिद खान ने किया, और उसके बाद जैसन होल्डर ने भी ये कारनामा किया है इंग्लैंड के खिलाफ. ओ परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल डिलीवरी. इस गेंद को आप डेडली यॉर्कर कह सकते हैं, बोल्ड. क्या बात आहे. आणि आमच्या 10 ग्रुपचा आमच्या 10 ग्रुपचा, आमच्या 10 ग्रुपचा. सकाळी लावलाय भरभराटी भरभर गावाच्या या ग्रामस्थांचा. गावाच्या या ग्रामस्थांचा, गावाच्या या वाटतं डिलिव्हरी नक्कीच वेगवेगळ्या अँगलने दाखवली जाते. आयोजन भारी. स्विंगिंग यॉर्कर नक्कीच आपण पाहतोय. चारों शाने चित कर दिया था बल्लेबाज को. इस तरह की यॉर्कर को बल्लेबाज को धूल चटाना कहते हैं. देखिए रिस्क लिया था वहाँ पे, लेकिन रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों के कदम चूमती है. रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है. 14 रन 1 विकेट. अलग ही मूड बन जाता है जब कमेंट्री में कंप्यूटर कमेंटेटर साथ देते हैं. डॉक्टर गौली सर के बाद अगर देखें तो सुभाष धुमाल, संदेश पाटिल, सुनील पवार, अजय करत, ये वो नाम है जिन्होंने मेरे साथ ज़्यादा कमेंट्री की है. ओ माय गॉड, व्हाट अ कैच, व्हाट अ कैच. क्या कैच हुआ या नहीं. वहाँ पे बल्लेबाज रुके हुए हैं. अजय भुईर बल्ले को तीसरे अंपायर की मदद छेड़खानी की थी, और क्या कलाबाजी कही थी विकेट कीपर उमेश दलवी ने. ये देखिए बल्ले का सीरा, यहाँ पर देखना है निर्णय तीसरे अंपायर के पास गया है. क्या गेंद हाथों से जमीन को टच हुई थी या नहीं.
एक सवाल रहता है, क्योंकि क्रिकेट में फ्रैक्शन ऑफ सेकेंड्स का एक लम्हा चाहिए आपके हाथों में कैच के लिए। क्या सुंदर टेलीकास्ट है, दूध का दूध और पानी का पानी, प्रिंस मूवीज। इसी एंगल से दिखाया जाए, जिस एंगल से इस साइड से दिखाया जाए, ताकि साफ सुथरा। हालांकि वहाँ पे कलाबाजी तो उमेश दलवी ने ज़बरदस्त खाई है। ऑनलाइन में न, यहाँ से अगर आप गेंदबाजी दिखाते हैं तो फिर और साफ नज़र आ रहा है। हालांकि बहुत क्लोज व्यू वहाँ पे दिया जा रहा है। इससे अच्छा टेलीकास्ट क्या हो सकता है? क्यों कहा जाता है प्रिंस मूवीज को द किंग ऑफ टेलीकास्ट? नॉट आउट, क्योंकि साफ नजर आ रहा है उन्होंने गेंद को जमीन पर दे मारा था। हाथ नीचे चाहिए कभी भी। देखिए, किसी को आप दान दे रहे हैं तो आपका हाथ ऊपर चाहिए, लेकिन कैच ले रहे हैं तो आपका हात नीचे चाहिए। मात्र चांगला एफर्ट आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळाला होता. 14 रन 1 विकेट, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आप देख रहे हैं भादवर बी ग्रामीण धमाका। वाकई में पिछले 3 दिन से काफ़ी धमाके हो रहे हैं। कासा रोरोली सुपर से ऊपर चली गई है, कल का एक मैच बचा है। इस मरतबा स्विंग कर दिया है, ये जाएंगी मैदान के बाहर। ये खिलाड़ी बहुत जल्दी गेयर बदलते हैं। शॉट गन ऑफ दीवा, कमाल का शॉट, 6 रन। आमच्या दहला ग्रुपचा, आमच्या दहला ग्रुपचा। सुभाष मेरे ख्याल से पुल किया उन्होंने, थोड़ा इंतजार करके पुल किया है। देखिए, खींच के मारा। फुल एंड पॉवरफुल आपण पाहतो यो छोटा पॅकेट बडा धमाका. आप इतिहास उठा के देखिए, अजय भुईर जब भी पिच पे रहे हैं, अपोजिशन के गेंदबाजों की बोलती बंद रही है। आणि त्याचं कारण आपण पाहतो या छोट्या आणि या मोठ्या पॅकेटचा तो चांगला वापर करतोय. एग्जैक्टली, बहुत जल्दी गेयर बदलते हैं। 20 पे पहुंचा है दीवा स्पोर्ट, दीवा का स्कोर। आयुष भुईर, हालांकि ये गेंदबाज बहुत चले थे। अच्छी गेंद कुडलेन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछालता, पुल करना चाहते थे, रन पूरा। 1 रन से दीवा स्पोर्ट दीवा का स्कोर 21 रन। देखिए, 4 ओवर का मैच है, लेट नाइट नहीं है, ड्यू फैक्टर नहीं है, तो आपको 50 के ऊपर तो देखना ही होगा। अंडर 50 आप बनाते हैं तो फिर बल्लेबाजी पे दबाव नहीं रहता है। अगदी बरोबर. आणि तिकडेच लक्ष असेल फलंदाजी करणाऱ्या दिवासपूर दिवा या संघाचं. आयुष भोईर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर फार इन करून. आयुष स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद, छटा दिया वहां पर आर्यन भुईर को। ये सारी नोकझोंक, ये सारी गर्मा गर्मी आपको कहीं मिलेंगी तो महाराजा छत्रपति शिवाजी कीड़ा नगरी टेमगढ़ भादवड़ में, टेमगढ़ पाड़ा भादवड़ में, भादवड़ बीत। इस मरतबा गेंद आसमान में है, फील्डर पहुंच रहे हैं, बढ़िया रनिंग कैच, आउट हो गए आर्यन भोईर। क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटच्या या स्पर्धेला, क्रिकेटच्या या स्पर्धेला। झाला कधी होणार नाही आणि अखेर दुसरा फलंदाजी बाद होताना आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. डोकं स्थिर ठेवू शकला नाही आयरन भोईर आणि या चेंडू आकाशामध्ये या डोकं देखील आकाशाकडे आणि परिणामस्वरूप झेलबत रूपाने फलंदाज बाद. आप देख रहे हैं भादौड़ बी ग्रामीण धमाका आप तक लाए लेट भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब और भादौड़ बी स्पोर्ट्स क्लब। सन्माननीय अरुण पाटील मामा यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. नए बैटर मैदान में इस वक्त आते हुए आशीष पाटिल, इनके बल्ले में कितनी कशिश है ये देखने वाली बात है, लेकिन भादौड़ बी ग्रामीण धमाका में बहुत कशिश है। कहीं भी मत जाइएगा, बने रहेगा हमारे साथ। आयुष भोईर आपण पाहतोय आतापर्यंत 2 सफलता अर्जित केल्या. त्याने त्याची गोलंदाजी शैली जर बघितली तर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर याप्रमाणे त्याची शैली पाहायला मिळते. 2008च्या
IPL स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल संघाकडून तो खेळला होता आणि त्या स्पर्धेमध्ये पर्पल कॅप घेताना सर्वाधिक विकेट देखील त्याने मिळवले होते. एग्जैक्टली IPL 2008 में आया, लेकिन भिवंडी के क्रिकेट में 1999 में नाम पीछे आए. जय दुर्गा स्पोर्ट्स के पीछे नाम रहता था. मदन बुआ नाइक साहब का बी इंडियन के पीछे नाम रहता था, अभी बंसारी का. म्हणजे भिवंडीची क्रिकेट IPL पेक्षा देखील 10 वर्षांनी पुढे होते. खेल की शुरुआत होती भी मरता क्या ना करता. मेरे ख्याल से बॉलिंग में परिवर्तन किया गया है. प्रथमेश थालके को मोर्चे पे लगाया है. प्रथमेश तालके गोलंदाजी ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना तर सामना करेल फलंदाज अजय भोईर. चांगली फलंदाजी आतापर्यंत अजय भोईरची पाहायला मिळालेलं आहे. मॅचच्या सिच्युएशन अनुसार नक्कीच तो फलंदाजी करतोय आणि इथे देखील तोच रोल त्याने निभावलेला आहे. मेरे ख्याल से मातोश्री ग्रुप दीवा ने दीवा टीम को ऑल द बेस्ट कहा है. खेल की शुरुआत प्रथमेश. अच्छी गेंद आगे रखी थी, पैर नहीं चले थे वहां पर. आज कहीं ना कहीं मैं देख रहा हूं पहले मैच से कि अजय भुईर का जो फुटवर्क है वो थोड़ा सा चरमरा रहा है. टेंटेटिव्ह फुटवर्क है. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील बिकट स्थिती होती. चाचपडताना हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होते खेळताना. प्रथमेश तालके राइट मोर द स्टंप. इथं मात्र गेंद लॉब कर दिया है और गेंद जा रही है इस वक्त आउट ऑफ पार्क. छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, कमाल का शॉट अजय भुईर का. 6 रन. झाला नकाली होणार नाही आयोजन या शहराला. आयोजन या शहराला, आयोजन या शहराला. धीरे धीरे दीवा स्पोर्ट्स को सुगंध लगती हुई. सन्माननीय मनोहर किने आणि सुरेन दलवी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि या स्पर्धेला देखील. आणि प्रकाश भोईर गोडसेवरून मॅचचा आनंद घेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 27 पे पहुंचा है स्कोर. गुरसई बी के लिए अब थोड़े दिन अच्छे नहीं चल रहे हैं. हालांकि कमाल की टीम है, 24 घंटों की कातिल टीम है, लेकिन आजकल शिकार हो रही है हर टूर्नामेंट में. यहाँ पे भी अपना पहला मुकाबला बेस्ट ऑफ बोरशीती से हार गई थी. 27 रन 2 विकेट. हालांकि डोंडा वडोनी ने क्या परफॉर्म किया था. लेट कबीर निर्मल ट्रॉफी साहिल केनी के शो में. अच्छी गेंद वाइड यॉर्कर. पैर देर से चले थे. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क. इथे मात्र आपण पाहतो वाईट यॉर्कर चेंडू हाताळताना प्रथमेश तालके पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रथमेश तालके. फुलटॉस गेंद स्विंग कर दिया है. ये भिंगड़ी शॉट है, जाएगा बाहर. 6 रन. होईल गर्दी प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर, छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर. धन्यवाद डीजे. हे आपण पाहू शकता मोठा फटका, छोटा पैकेट बड़ा धमाका. हमारे बीच बहुत मशहूर कमेंटेटर जिन पे मेरी नज़र थोड़ी देर से गई है, कमेंटेटर निखिल वाकले आ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत. कई स्पर्धाओं में उन्होंने मेरा साथ दिया था और लास्ट टू लास्ट दामाद की स्पर्धा. महंगे साबित हो रहे प्रथमेश. ये अच्छी गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर थी, जड़ में. ये देखिए रन चुराते हुए बल्लेबाज. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ अब 34 पे पहुंचा है. निखिल वागले वॉइस ऑफ वाड़ा और उसके परिसर में बड़े बड़े स्पर्धाएं करते हैं. बहुत अच्छा अंदाज है. यंग कमेंटेटर हैं. बहुत लंबा सफ़र उनके सामने है. हमारे बीच जुड़ चुके हैं. मोस्ट वेलकम. धावसंख्या 34 धावा, आव्हान येते 39 धावांचं आणि इथून 5 धावांची केवल 5 रन चाहिए.
म्हणजे विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतो सध्या दिवा स्पोर्ट दिवा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. मैदान में वन साइड अफेयर चल रहा है. स्विंग कर दिया है, गेंद मैदान के बाहर और ढोंडा वड़ोली टीम इस भादोड़ बी धमाका के बाहर. कॉन्ग्रेचुलेशन कपिल मात्रे, द कोच प्रथमेश मात्रे, आर्यन, अजय भोईर एंड नंदू पाटिल एंड ऑल टीम. हार्ड लक उमेश दलवी, हार्ड लक प्रज्वल. आज आपकी जो बल्लेबाजी थी न उसमें धार थी न जो गेंदबाजी थी उसमें धार थी. बहरहाल जो जीता वहीं सिकंदर. और आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे हैं. और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने डेथ ओवर में कमाल की बॉलिंग की, 6 रन दिए, 2 विकेट लिए और बहुत ही एग्रेसिव खिलाड़ी हैं दिवा के. कुणाल पाटिल इज द मैन ऑफ द मैच. इट्स ओवर टू यू संदेश पाटिल. खेल की जब शुरुआत होंगी माइक्रोफोन को लीड करेंगे पहली इनिंग में सुभाष धुमाल और उनका साथ देंगे कमेंट्स के लिए विशाल पाटिल. यह आता हुआ पूरा स्कोर कार्ड मैच समरी. इट्स ओवर टू यू संदेश पाटिल. कुणाल पाटिल इज द मैन ऑफ द मैच. आपण कुणाल याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या मुख्य व्यासपीठावर. तर आपण व्यासपीठावर आणि पुढचा सामना त्वरित सुरू करायचा आहे. अजिबात वेळ घेऊ नका. जे विदाऊट ड्रेसिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये फिरतायत, लहान मुलं जे फिरतायत त्यांनी लगेचच बाहेर निघायचं आहे. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत. येस रमेश तरे मामा आणि अरुण पाटील मामा, आपण ही दोघांनीही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. सन्माननीय करसनदादा फुलोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत. नक्कीच दिवा संघाने कुठेही जाऊ नका. या मॅच नंतर तुमचा मॅच असेल तर आपण स्टँडमध्ये बसून घ्या. यस यानंतर लगेच होणार आहे सामना. कुठेही जाऊ नका आपण. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादोड बी धमाका 2024 या स्पर्धेमध्ये. सिद्दीक बाबे सर, आपण अजिबात वेळ घेणार नाहीये. मॅच लगेच सुरू करणार आहोत पुढचा. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. डी या ग्रुपमधील सामना पाहायला मिळेल. जय बोलून सरवली विपक्ष नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय बोलूनात सरवली विपक्ष योगेश स्पोर्ट्स आमने या दोन संघामध्ये. डी पूलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या सोबत समजून कक्षामध्ये जॉईन होतात विशाल पाटील, आपलं देखील वेलकम. कॉम्बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर, थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर. लढत चांगली रंगली, यात मात्र काही शंका नाही आहे. पहिल्या सत्राला अगदी थोडाच वेळात सुरुवात होईल. चला सलामीची जोडी पाठवा. टीम जवळना सरवली पाडा, जिथे टॉस जिंकला होता आमने टीमने आणि सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहोत आणि हा त्यांचा निर्णय कितपत योग्य आहे. मी म्हणेन पहिल्या 1 ते 2 षटकांमध्ये त्याची माहिती आपल्यापर्यंत येईल. अगदी बरोबर. कारण जी 2 षटके आहेत त्या 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला माहिती पडेल की सामना नक्कीच कुठल्या संघाकडे या पहिल्या 2 षटकामध्ये झुकला जातोय. कारण आपण बघतोय जर सुरुवात चांगली असते तर कधी कधी